नमस्कार मित्रांनो, मतदार बंधूंनो, आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीत आपण जर बोललं तर महाराष्ट्रामध्ये जे पक्ष फुलेशाह आंबेडकरांचा वाजागाजा करतात त्या पक्षामध्येच जर एकाच विचारधारेचे चार माणसं जर त्या विधानसभेत उभे होत असतील तर वास्तविक आज मतदार जे फुलेशाह आंबेडकरांना मानणारे मतदार जे आहेत ते आज दुविधेत फसलेले आहेत। त्यांना नेमकं कोणत्या नेत्याला मतदान करायचं, कुणाला मतदान करायचं ही शंका त्या मतदारांमध्ये आहे। तरी या फुलेशाह आंबेडकर मानणाऱ्या पक्षांनी काय आमच्या थोर पुरुषांच्या बाबतीत त्यांच्या विचार अंमल केले का, हा प्रश्न आज या विधानसभांच्या मतदारांमध्ये पडत आहे। कारण आज या ठिकाणी आमच्या महान थोर पुरुषांच्या माध्यमातून आज आमचे लोक निवडणूक लढवत आहेत आणि या ठिकाणी त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यामुळे यांना या चुनावामध्ये लढता येतो आहे। पण फुलेशाह आंबेडकरांचा वाजागाजा करून हे लोक फक्त स्वार्थाच्या स्वार्थासाठी व इनडायरेक्टली हे प्रस्थापित पक्षांना मदत तर करत नाही ना, अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये होत आहे। आज महाराष्ट्रामध्ये एकाच विचाराचे पाच माणसं उभे होऊन आज या मतदारांमध्ये दुविधा पसरवत आहेत आणि इनडायरेक्टली काँग्रेस बीजेपीला मदत करतात की काय, अशी अवस्था आज या महाराष्ट्रामध्ये होत आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं फुलेशाह आंबेडकर विचार कोणता नेता मानत असेल यासाठी गांभीर्याने म्हणजे अभ्यास करण्याची गरज आहे। आज या विधानसभेत एकाच विचारांचे 5 पक्ष उभे होतात। हा फुलेशाह आंबेडकर आमच्या थोर पुरुषांचा विचार हे लोक आत्मसात केला असं वाटत नाही, कारण यांना आपली पोळी शेकायची आहे आणि आमच्या फुलेशाह आंबेडकरांचे विचार मारण्याचं काम हे पक्ष छोटे काढून आमच्या लोकांना द्विधेत फसवण्याचं काम होत आहे। आज महाराष्ट्रात ते घडत आहे आणि मतदार हे कन्फ्यूज आहेत की नेमकं काय होत आहे, कसं चालत आहे, आमच्या लोक काय करत आहेत, त्याच्या दुविधा आहेत। तरी मित्रांनो, फुलेशाह आंबेडकरांच्या नेत्यांनो बैमानी करणं सोडा आणि आपण व्यवस्थितरित्या फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे असाल तर प्रामाणिकपणे लढा, नाहीतर तुम्ही प्रस्थापित पक्षांचे तळवे चाटण्यासाठी तिथे सज्ज राहा, कारण तुमच्यामुळे मतदार लोक व फुलेशाह आंबेडकरांचे विचार मरत आहेत। यासाठी आपण चमचेगिरी करणं बंद करा आणि प्रामाणिकपणे या थोर पुरुषांच्या विचारांसाठी लढा आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा। अन्यथा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या काँग्रेस बीजेपीमध्ये जाऊन खुशाल राहा, अशी मतदारांची मागणी आहे।